नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मित्र गावाकडला. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आलो होतो मी चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी. की चक्रेश्वर मंदिर हा चाकण या ठिकाणी असलेला मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. चला तुम्हाला मंदिराचं दर्शन करतो आणि प्लस तुम्हाला मंदिर कसं आहे आतून दाखवतो. तर चला आपण मंदिर बघूया आतून कसं आहे. मंदिराचा नजारा तुम्हाला आतल्या बाजूने तुम्हाला दिसणारच आहे की मंदिर हा खूप प्राचीन आहे आणि मंदिराचा खूप एक चांगला नजर आहे की आतमध्ये आल्याच्यानंतर असं वाटतं की किती आनंद वातावरण आहे. की हे वातावरण तुम्हाला मी माझ्या मनातून शेअर नाही करत तुम्हाला, की इथं आल्यानंतर माणसाचं मन भरून येतो, म्हणून हा नजरिया तुम्हाला मी दाखवण्यासाठी शेअर करतो आहे. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर कदाचित तुम्ही पण इथे मंदिराला येऊन दर्शन घ्या की मंदिर पहा कसं आहे. आज काय मंदिर चालू नाही, आज मंगळवार असल्यामुळे आज मंदिर बंद आहे. की दर सोमवारी हा मंदिर ओपन असतो, म्हणजे उघडा असतो. चला आज तुम्हाला मंदिराची एक नजर दाखवू शकतो तुम्हाला, की जर तुम्हाला मंदिर चांगलं वाटत असेल तर अवश्य तुम्ही येऊन ह्या मंदिराला भेट द्या किंवा मंदिर पहा, मंदिराचं दर्शन घ्या. तुमचं पण मन चांगलं भरून येईल. की हा मंदिर एकदम सौम्य, एकदम शांत असं मंदिर आहे. मंदिरात पाहण्यासाठी तुम्हाला मी आतली बाजू तुम्हाला जातो तुम्हाला दाखवण्यासाठी, की तुम्हाला आतली बाजू जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर नक्की तुम्ही हा मंदिरला या. असं माझं तुम्हाला सर्वांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझ्याकडून मी तुम्हाला दर्शन व्हावं आणि दर्शन असं व्हावं की तुम्ही पण एकदम मन शांत रीतीने आल्याच्यानंतर तुम्हाला पण वाटलं पाहिजे की आपण आलो आहे बाबा मंदिराच्या ठिकाणी, मंदिर खूप छान आहे, बघितलं पाहिजे, बरोबर ना. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मंदिर. हा चालू आहे, आपण मंदिराच्या एंट्री केलो आता जस्टमध्ये. एंट्री केल्याच्यानंतर आपण मंदिराचं आज काय मंदिर चालू नाही, मंदिर आज बंद आहे. तरी फक्त तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की मंदिर तुम्हाला कसं आहे का नाही. ह्या ठिकाणी फोटोशूट पण करतात काही लोक. फोटोशूट करण्यासाठी पण काही भरपूर लोक येतात की भरपूर त्या ठिकाणी गार्डनसारखं सीन आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी मंदिराचा हा एक एरिया आहे की स्पेस एरिया तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. की हा आतमध्ये मंदिर आहे. आज मंदिर काय चालू नाही, आज मंदिर बंद असल्यामुळे फक्त तुम्हाला बाहेरून दाखवतो मंदिर कसं आहे. पाहू शकता मंदिर असं आहे. त्यानंतर हा इथं एक छोटासा कुंड आहे, ते कुंड तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. कुंडामध्ये खूप सारे कासव पण आहेत. हा एक छोटासा चक्रेश्वर मंदिराचा कुंड. त्या ठिकाणी हा एक एकदम लोकांना बसण्यासाठी एकदम नॉर्मल हे एक ठिकाण ठेवलं गेलं आहे. किंवा एकदम पाऊस आलं हे आलं तर माणूस एकदम बसण्यासाठी विश्रांती घेण्यासाठी हा पण आहे. आणि एकदम छानपैकी एकदम खुले वातावरण आहे, एकदम म्हणजे कूल, एकदम असं वाटतं की एकदम मन भरून येण्यासारखं. तर तुम्हाला पण वाटत असेल की मला की मित्रांनो तुम्ही मंदिराच्या अवतीभोवती कधी याचाल असं करचाल. मला वाटत नाही की आला असेल कधी तर लाईक जरूर करा आणि आम्हाला पण सांगा की आम्ही तुम्ही मंदिरापाशी आम्ही पण आलो होतो म्हणून. तर मंदिराचं मला दाखवायचं तात्पर्य एवढंच होतं की मंदिराच्या ठिकाणी आल्याच्या नंतर माणूस का विचार करतो की देव आम्हाला पण पावलं पाहिजे. त्यासाठी देवाची भक्ती करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. असं म्हणत नाही की मी ह्याच मंदिराला जा त्याच मंदिराला जा, आपला असं कायच विचार नाही. की तुम्ही पण मंदिराला यावं, दर्शन करावं, हीच इच्छा असते आपली. तर मंदिर तुम्हाला आतमध्ये गेला असतो. सॉरी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल की आतून मंदिर कसं आहे. की आतून मंदिर पाहिल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की चक्रेश्वर मंदिराची मध्ये दृश्य कसे आहे. पण सध्या तरी मंदिर आज बंद असल्यामुळे आपण फक्त बाहेरचा नजर घेतो फक्त. चला मग नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला आतला व्हिडिओ दाखवतो कसा आहे. चला बाय बाय.